जमीन घोटाळ्याच्या गुन्ह्यातून सुरेश धस यांना वगळले। आष्टीमधील देवस्थान इनाम घोटाळा प्रकरणात धसांवर आरोप झाले होते। सामाजिक कार्यकर्ते राम खाडेंनी धसांवर गंभीर आरोप केले होते। देवस्थान जमीन घोटाळ्यातून सुरेश धस यांना वगळले। त्यांच्यासाठी हा मोठा दिलासा आहे। त्यांच्यावर तो आरोप करण्यात आला होता, मात्र आता त्यांना या घोटाळ्यातून वगळण्यात आले। इनामी घोटाळा प्रकरणात धसांवर आष्टीमधील धसांवर आरोप जे आहेत ते करण्यात आले होते। सामाजिक कार्यकर्त्यांकडून हे आरोप करण्यात आले होते, मात्र आता धसांसाठी हा मोठा दिलासा कारण त्या घोटाळ्याच्या गुन्ह्यातून सुरेश धस यांना वगळण्यात आलेला आहे। सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी धसांवर हे गंभीर आरोप केले होते। एवढंच नाही तर आष्टीमधील देवस्थान इनाम घोटाळा प्रकरणात हे गंभीर आरोप होते, त्यामुळे धस यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता होती। आता मात्र त्यांना दिलासादायक बातमी, देवस्थान जमीन घोटाळ्याच्या गुन्ह्यातून सुरेश धस यांना वगळण्यात आलेला आहे। आमचे प्रतिनिधी अशोक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत फोन लाईन वरून। अशोक, काय माहिती? वैशाली, आमदार सुरेश धस यांच्यावरती काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी जमीन घोटाळा केल्याचा आरोप केलेला होता आणि या संदर्भात उच्च न्यायालयामध्ये याचिका सुद्धा दाखल केलेली होती। मात्र आता उच्च न्यायालयानं या संदर्भातला निकाल दिलेला आहे आणि आमदार सुरेश धसांसह इतर त्यांचे काही 7 लोक होते ज्यांच्या संदर्भात ही याचिका दाखल केलेली होती। त्या सर्वांची आता नावं वगळण्यात आलेली आहेत आणि ज्यांनी याचिका दाखल केली त्या राम खाडेंना आता नोटीस बजावण्यात येणार आहे। वृषाली, नक्कीच धन्यवाद अशोक, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।